मंडळी, आपल्या जाधवजी ऑस्ट्रेलिया या चॅनलवर मी दीपाली आणि मी शौर्य खूप खूप मनापासून स्वागत करतो। तर आता निघालेलो आहोत आम्ही शॉपिंगला आणि आता लवकरच मकर संक्रांती येते। तर मकर संक्रांती म्हटलं की आपल्या घरात पुरणपोळीचा स्वयंपाक असतो, तर त्याची शॉपिंग करण्यासाठी मी चाललेली आहे। आणि आजचं वेदर खूप हॉट आहे, आज जवळजवळ इथलं वातावरण टेम्परेचर जाणार आहे 42 डिग्री पर्यंत। त्यामुळे मी आईला आणि त्यांना म्हटलं तुम्ही घरातच आराम करा आणि आम्ही दोघं जण जाऊन आता शॉपिंग करून येणार आहे। तर इंडियन जे आपलं किराणा मालाचं दुकान असतं तर त्याच दुकानात मी जाणार आहे आणि जे जे काय लागतंय मला साहित्य ते सगळं जाऊन मी आज घेऊन येणार आहे। तर तुम्हाला पण म्हटलं तिथे घेऊन जाऊयात आणि इथल्या किराणा मालाच्या दुकानात कुठल्या कुठल्या गोष्टी असतात तर ते पण मी तुम्हाला दाखवते तिथे गेल्यानंतर। तर मला ज्या गोष्टी घ्यायच्यात तेवढ्याच गोष्टी मी घेणार आहे, त्याच्यावरचा डिटेल व्हिडिओ मी तुमच्या भेटीला लवकरच घेऊन येईल। तर शौर्य पण येतो आमच्या बरोबर। तर चला आपण जाऊयात आणि मग माझी काय आता मकर संक्रांती तसंच उद्या आता भोगी पण आहे, तर त्याची पण काही शॉपिंग आहे माझी, तर ती सगळी करणार आहे। शौर्य मला काय म्हणतोय की तू शॉपिंगला गेली ना, ज्या गोष्टी तुला लागत नाही त्या पण तू गोष्टी घेती, असं नसतं दादा। किराणा मालाच्या दुकानात गेल्यानंतर आहे ना, मला एखादी गोष्ट दिसली की मला ते वाटतं अरे ही मला लागू शकते, मग मी ती घेते बाळा। पण नाही लागत असं नसतं, लागते मला। शौर्य लगेच पकडतो प्रत्येकाला शब्दामध्ये। तर चला आता आम्ही निघतो आणि तिथे गेल्यानंतर भेटूयात आपण। तर आता आलोय आम्ही जे आपलं भारतीय किराणा मालाचं दुकान आहे तर त्यात आलोय आणि हे जे दुकान आहे घरापासून अगदी 2 मिनिटाच्या अंतरावरच आहे। आणि इथं कसं असतं, प्रत्येक एरियामध्ये एकदा इंडियन लोकांची पॉप्युलेशन वाढली की तिथं असं एक किराणा मालाचं दुकान तयार होतं। तर हे दुकान आता सुरू होऊन आता 1.5 वर्ष झालेलं आहे आणि भरपूर आपल्या सगळ्या ज्या गोष्टी असतात भारतातल्या आपल्या डाळी वगैरे तर त्या सगळ्या गोष्टी ह्या दुकानात मिळतात। तर चला आता आपण जाता जाऊयात आतमध्ये। तर इकडे जो हा जो सेक्शन आहे हे पूर्ण आपल्या इकडे सगळे ह्या देवांच्या मूर्ती वगैरे फ्रेम अशा ठेवलेल्या आहेत आणि इथे छोटे छोटे स्टॅच्यू आहेत, इथे गणपतीचे लक्ष्मीचे तुम्ही पाहू शकता। आणि इथल्या भारतीय किराणा दुकानामध्ये ह्या सगळ्या जे पूजेचं साहित्य असतं ते सगळं मिळतं। आणि जेव्हा कधी असे सण उत्सव येतात आपले तर त्यावेळी भरपूर मटेरियल ते इंडियातनं ऑर्डर करतात, तर तुम्ही पाहू शकता की असे धूप वगैरे अगरबत्ती सगळे इथे बत्ताशे वगैरे सगळे इथे लावून ठेवलेत त्यांनी। तिकडे काही मंदिरं पण आहेत वरती, पूजेचे पाठ वगैरे ठेवलेले आहेत। तर चला आता मला ज्या गोष्टी घ्यायच्यात त्या मी घेते। तर इकडे आता मला मेनली ना चणा डाळ घ्यायची आहे पुरणपोळीसाठी, तर तीच आता मी घेणार आहे। ह्या सगळ्या डाळी आहेत तिथे पाहू शकता, इकडे ही चवळी वगैरे किंवा तूर डाळ, मूग डाळ, इथे हा राजमा आहे, सगळ्या डाळी आहेत तिथे। त्यानंतर इकडे सगळे पीठ वगैरे आहेत ह्या साईडला, आपलं चणा बेसन पीठ आहे, त्यानंतर बाजरीचं ज्वारीचं पीठ अशी सगळे पीठं ठेवलेली आहेत। आणि मला आता घ्यायची आहे हरभरा डाळ, बघते मी आता कुठे आहे। पाणीपुरी नाही, आपण आहे ना पुरणपोळी बनवणार आहे शौर्य। तर ही आहे इथे चणा डाळ कुटुंबा हा ब्रँडची आणि 1 kgचा मी पॅक घेणार आहे। तर त्याची किंमत आहे चणा डाळ 4.99 सेंट त्याची किंमत आहे। तर पाहू शकता तुम्ही त्याची किंमत। आणि हे सगळ्या डाळीचं सेक्शन आहे वरती पण तुम्ही पाहू शकता, सोयाबीन वगैरे आहे वरती। आणि ही चणा डाळ, तर पुरणपोळीसाठी मेन लागतं ते म्हणजे आपली चणा डाळ, तर ती घेते मी आता। आणि त्यानंतर गूळ पण घ्यायचा आहे पुरणपोळीसाठी लागणारा, तर ते पण घ्यायचं। तर ते पुढे असेल आता। चल शौर्य 5 किलो एवढी कशाला घ्यायची, आपल्याला काय पूर्ण बाबूला बोलवायचं आहे का जेवायला? आणि हां, इकडे हे कुरडई पण आहेत बघा, इथे पाहू शकता। तर अशा कुरडया वगैरे पण मिळतात, तर आपण ह्या घरी पण बनवतो। उन्हाळ्यामध्ये असे पदार्थ बनवले जातात, पण इथे ना आता काही वर्षांपासून इथं असे हे पॅकिंग पण येतं, कुरडई झालं, पापडी झालं आणि असे छोटे छोटे पापड आहेत, इथं नाचणीचे पापड आहेत, बटाट्याचे पापड आहेत। तर इथं सगळ्या त्याचं सेक्शन आहे वरती। तर ह्या कुरडया पण मी घेणार आहे आता, त्याचं पण एक पॅकेट घेते मी। क्रंची राईस तुला आवडतो ना, आणि शौर्यला आवडतात कुरडई तळल्यानंतर खायला। तर चला अजून काय काय घेते ते पण दाखवते तुम्हाला। आणि गुळ आता पुढे घ्यायचं आहे आणि तूप पण घ्यायचं मला। पापड पण घ्यायचं आहे, पापड। तर हा जो सेक्शन आहे ना, ते सगळे आपले फ्रोझन व्हेजिटेबल्स असतात ना, तर त्याचं सेक्शन आहे हा। तर इथं फ्रोझनमध्ये पण खूप साऱ्या भाज्या मिळतात, ते गवार मिळते, भेंडी, परत आपले चणा असतो ते हिरवे वाटाणे तर ते पण मिळतात, चणे मिळतात। त्यानंतर इथं भेंडी आहे, वरती गवार आहे, त्यानंतर कारली पण मिळतात इथे फ्रोझनमध्ये। आणि खोबरं पण असतं फ्रोझन केलेलं, तर खोबरं मिळतं। आणि त्यानंतर तिथे ह्या पाहू शकता ह्या आळू वडी पण इथे मिळते फ्रोझनमध्ये। त्यानंतर वरती हा ढोकळा वगैरे, भजी वगैरे पण मिळतात, तर हे सगळं फ्रोझन आहे। तुम्ही पाहू शकता
सगळ्या गोष्टी मिळतात फ्रोझन सेक्शनमध्ये. त्या सगळ्या व्हेजिटेबल्स आहेत, तुला आवडतात का? गवार, भेंडी. तर चला आता मला मिरच्या घ्यायच्या होत्या, हिरव्या चिली, ग्रीन चिली, त्या मी घेतल्यात. आता मला घ्यायचे मेन गूळ आणि तूप, तर ते घ्यायला चालले. आणि मी आता आली आहे तूप घेण्यासाठी. तर इथे वेगवेगळ्या ब्रँडचे तूप आहे, पाहू शकता तुम्ही. हे अमूलचं आहे, त्यानंतर हे प्युअर न्यूझीलंड घी, म्हणजे हे न्यूझीलंड घी म्हटलेलं आहे ह्याला. तर त्या ब्रँडचं आहे. खाली पण एक वेगळा कुठला तरी ब्रँड दिसतो, डालडा म्हणून एक ब्रँड आहे, त्याचं दिसतंय. हे ब्रिटानियाचं घी आहे इकडे. तर असे वेगवेगळ्या ब्रँडचे घी ठेवलेले आहेत त्यांनी. तर मी हे ना प्युअर न्यूझीलंड घी आहे ना, हे वापरते. हे मी म्हणजे घरी पण आता तेच वापरते मी आता, आणि मी तेच घेणार आहे. खूप चांगलं आहे हे घी, आणि अमूलचं पण चांगलं असतं. आणि मी कधी कधी घरी बटरपासून पण बनवते, पण आता मी इथलंच आता रेडीमेड हे आहे, तर तेच घेणार आहे. तर चला आता मी हे एक घेते ह्याचा एकदा. तर हेच असं वाटेल की अरे हे न्यूझीलंडचं घी का घेत आहे. हे आपले जे इंडियन ब्रँड आहेत, तुम्ही म्हणाल की अमूल किंवा झालं, ब्रिटानिया झालं, तर ते तसं नाही आहे. तर ह्यांच्याकडूनच आत्ता मला समजलं की हा जो प्युअर न्यूझीलंड घी जे दिसतंय ना, तर तिथं आपल्या एका इंडियन माणसानेच त्याचा बिझनेस सुरू केलेला आहे, आपल्या इंडियनने. तर त्यांच्याकडूनच हे प्रोडक्ट इथे इंडियन ग्रोसरी शॉप आहेत आपले ऑस्ट्रेलियातले, ते देखील बाय करतात. म्हणजेच आपल्या मराठी माणसांनाच, किंवा आपल्या मराठी म्हणण्यापेक्षा आपल्या इंडियन माणसालाच आपण प्रमोट करतो. तर ही खूप चांगली गोष्ट आहे म्हणायला लागेल. तर हेच मला बराच वेळ गेला, कारण की मी सगळे आयल फिरून पाहिले तर सापडत नव्हता. मी त्यांच्या स्टाफला विचारलं, तर त्यांनी सांगितलं इथे आहे. तर हा पाहू शकता, हा आहे गुळाचा सेक्शन, जॅगरी. तर साधारण 2 टाईपचे गुळाचे टाईप मिळतात इथे. तर एक आहे हा कोल्हापुरी, आणि दुसरा आहे हा पंजाबी देसी गुळ आहे. तर 2च टाईपचे मिळतात इथे गुळ. तर इथे पाहू शकता अशी ही गुळाची ढेप बोलतो आपण, तर ती पण आहे. आणि अशी बर्नीमध्ये पण छोटे छोटे क्यूब करून त्यांनी बर्नीत पण भरलेला आहे. तर हा गुळ घेणार आहे मी. तर हा 1 kgची बर्नी आहे, आणि तर त्याची किंमत आहे $4.99. तर ही याची किंमत आहे. चला आता गुळ पण घेऊन झालेला आहे माझा, आणि जे काय घ्यायचं ते सगळं झाले. आता मी बिल करते आणि घरी जातो आम्ही. गुड क्वालिटी. गुड क्वालिटी. ओके चला. तर आत्ताच आम्ही शॉपिंग करून घरी आलेलो आहोत, आणि तुम्ही पाहू शकता आता आज आहे भोगी, उद्या संक्रांत, आणि परवा दिवशी किंक्रांत. तर आता माझं कसं आपल्या इकडे सण उत्सव म्हटलं की घरात एक उत्साहाचं वातावरण असतं, आणि आम्ही इकडे म्हणजे आमच्या परीने प्रत्येकच सण साजरा करण्याचा प्रयत्न करतो. कारण की आपण जेव्हा इंडियामध्ये असतो तर आपल्या घरातले सगळे सण साजरे करत असतात, आणि लहानपणापासून आपण ते पाहत आलेलो आहे. त्याच्यामुळं ऑटोमॅटिकच प्रत्येक सणाचं काय महत्व असतं, किंवा कुठल्या सणाला आपल्या इकडे काय बनवलं जातं हे आपल्याला माहित होतं. पण जेव्हा इकडे परदेशात आम्ही राहतो तेव्हा आमच्या मुलांना ह्या गोष्टी कुठल्याच माहीत नसतात, आणि त्या आपल्याकडूनच त्यांना माहीत होणार असतात. त्याच्यामुळं मग त्यांना ह्या सगळ्या गोष्टी आपल्या माहीत व्हाव्या, किंवा आपल्या भारतात कुठले कुठले सण आपण साजरे करतो हे आमच्या पुढच्या पिढीला माहीत व्हावं, यासाठी खरं तर प्रत्येक सण आम्ही साजरा करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्याच्या मागे पण काहीतरी सायंटिफिक पण रिझन असतं. आणि तर त्याचसाठी आता आणि माझे आई बाबा पण आले, तर म्हटलं चला घरात घर भरल्यासारखं पण आहे, आणि आपला सण पण साजरा केला पाहिजे आपण, म्हणून तर हा खरा तर अट्टहास. आणि मला खूप छान वाटते, आई आहे माझ्यासोबत, आणि ते आल्यानंतरचा तसा पाहायला गेला तर हा पहिलाच सण आलाय. आणि म्हणजे ह्या वर्षातला आहे, म्हणजे जर इंग्लिश कॅलेंडर आपण फॉलो केलं तर त्याच्यातला हा पहिलाच सण म्हणजे संक्रांत. तर त्याचीच आता तयारी आहे, आणि सगळी शॉपिंग जी होती, भाजीपाला आणायचा होता तो आणलेला आहे मी. ते काय काय आणले ते मी तुम्हाला दाखवते नंतर. तर त्याआधी आपण वळूयात भोगीकडं. तर भोगी हा सण येतो संक्रांतीच्या आदल्या दिवशी, आणि भोगीमध्ये तसं म्हणाल तर वेगवेगळ्या भाज्यांची आपण जी मिक्स भाजी बनवतो, तर त्याच्या मागे पण खरं तर एक सायंटिफिक रिझन आहे असं म्हणायला लागेल. कारण की आता आपल्या इकडे इंडियात जर पाहायला गेलं तर हिवाळा ऋतू सुरू आहे, आणि हिवाळ्यामध्ये जास्तीत जास्त आपण गरम पदार्थांचा आपल्या आहारात समावेश केला पाहिजे. तर त्यासाठी म्हणजे आता आपल्याकडे रब्बी पिकं निघायला सुरुवात होते, म्हणजे त्याचा सीझन असतो आता, जसं की हरभरा झालं, गहू झालं, किंवा वेगवेगळ्या डाळी. तर ह्यांचा आपल्या आहारात समावेश व्हावा म्हणून तर खरं ही भोगीची भाजी बनवली जाते. तर तशीच भाजी आज आम्ही बनवणार आहोत इकडं. आणि इथं मला ऑस्ट्रेलियात जे जे काय अवेलेबल आहे तर त्यानुसार त्या पद्धतीने मी इथं आजची भोगीची भाजी बनवणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला तुम्हाला इथं दाखवायचं ते म्हणजे ही वांगी. तर ही फ्रेश वांगी मिळाली आहेत मला मग अशी शॉपिंगमध्ये, तर ती मी घेऊन आलेली आहे. त्यानंतर ह्या ग्रीन बीन्स आहेत, आणि अजून काय काय लागणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवते. आणि अजून भरपूर भाजीपाला मी घेऊन आलेली आहे.
तर आज मस्त आम्ही भोगीची भाजी करणार आहोत आणि ह्याला खूप तिळाचं पण देखील खूप महत्व आहे हे. तर ह्या भाजीत पण मी तीळ यूज करणार आहे आणि आज आम्ही मस्त बाजरीच्या भाकरी बनवणार आहे. बाजरीची भाकरी पण उष्ण असते आणि म्हणूनच मग ह्या दिवसांमध्ये जास्त बाजरीची भाकरी पण खाल्ली जाते आणि हे तीळ पण उष्ण असतात, तर त्याच्यामुळं भाकरीवरती ते तीळ आवर्जून टाकले जातात. म्हणजे मला तर असं वाटतं की म्हणजे फक्त भोगीच्या दिवशीच नाही किंवा संक्रांतीच्या दिवशीच असे तीळ टाकून भाकरी न करता बऱ्यापैकी हिवाळा ऋतू असेल तर जसं आपल्याला जमेल तसं जास्तीत जास्त ह्या तिळाचा आपल्या आहारात समावेश केला पाहिजे आपण. हे झालं आपल्या इंडियाच्या बाबतीत. तर तसं इकडे पाहायला गेलं तर आता इथं उन्हाळा ऋतू आहे, तर आम्ही जर हे रोज कंझ्युम करत राहिलो तर अजून बॉडीमध्ये हीट तयार होईल, कारण की इथं आता उन्हाळा सुरू आहे. पण आपल्या इकडे जर करत असाल तर हे थंडीच्या दिवसामध्ये वापरायला काहीच हरकत नाही. तर चला, आता आपल्या सणांचं महत्व असतं आणि प्रत्येक सणाला त्याचा मान दिला पाहिजे. तर तसंच आज अशी भोगीची भाजी बनणार आहे आमच्या घरामध्ये. तर त्यासाठी भोगीच्या भाजीसाठी मी काय काय तयारी केली आहे ती तुम्हाला दाखवते. तर इथे पाहू शकता ह्या सगळ्या व्हेजिटेबल मी घेतलेल्या आहेत ज्या माझ्याकडे अवेलेबल होत्या. आणि ह्या ज्या भाज्या म्हणाल तर ह्या सगळ्या फ्रोझनमध्ये येतात. जसं इथे हा वाटाणा आहे, त्यानंतर इथे हा पावटा आहे आणि हा हरभरा, तर हा पण असा फ्रोझन मध्ये येतो. आणि आपल्या इकडे ना घेवडा वापरतात, हो नाही भाजीमध्ये, पण आता इथं घेवडा मिळत नाही पण गवार मिळते, फ्रोझन गवार. तर ती गवार मी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये ना हे बीन्स मिळतात हे, तर हे बीन्स पण मी कट करून टाकणार आहे. त्यानंतर हा बटाटा आहे आणि इथे हे गाजर मी असं मोठे मोठे पीस बनवलेत त्याचे आणि असं कट करून ठेवलंय. आणि त्यानंतर हे ना मी वांगी पण अशी उभी कट करून घेणार आहे आणि त्यासाठी मी वाटण बनवणार आहे भाजीचं. तर त्या वाटणामध्ये मी काय काय टाकणार आहे ते पण तुम्हाला दाखवते. तर इथं हा 1-1.5 कांदा मी घेतलेला आहे, असं उभा चिरून घेतलाय मी. आणि त्यानंतर इथे हा अर्धा टोमॅटो घेतलेला आहे. त्यानंतर इथे हे घेतलेलं आहे लसूण आणि इथे हे आलं आहे. आणि त्यानंतर हे इथे आहेत हे पांढरे तीळ. त्यानंतर इथे हे खोबरं घेतलेलं आहे आणि तर ह्याचं मी मस्त एक वाटण तयार करणार आहे. हे सगळं आधी सुरुवातीला मी मस्त तेलावरती भाजून घेणार आहे आणि याची एक फाईन पेस्ट बनवून घेणार नंतर. आणि ह्या भाज्या पण मी करायच्या आधी मस्त तेलावरती परतून घेणार आहे. तर ते मी जेव्हा करेल ते तेव्हा मी तुम्हाला दाखवेलच. आणि आजच्या शॉपिंगमधनं मी कुठल्या कुठल्या भाज्या आणलेल्या आहेत त्या पण तुम्हाला दाखवते, या माझ्यासोबत. तर इकडे मी तुम्हाला दाखवते तर काय काय आणलेलं आहे. तर हा आमचा आठवड्याचा भाजीपाला आहे इथे. तर आता इकडे उन्हाळा सुरू आहे त्यामुळे रोजच्या जेवणामध्ये ना आमच्या काकडी यूज करतोच आम्ही. तर ह्या अशा छोट्या छोट्या क्युकुंबर आणलेल्या आहेत. आणि त्यानंतर अजून काय इकडे मी दाखवते, तर ही कॉलीफ्लावर आहे इथे. हा कॉलीफ्लावर म्हणजेच आपला फ्लावर. तर तुम्ही पाहू शकता हा फ्लावर एकदम फ्रेश आहे आणि असं बॅगमध्ये टाकून आणलेलं आहे. त्यानंतर इथं हा लसूण आहे आणि मस्त फ्रेश अशी शेपूची भाजी मिळालेली आहे. आम्हाला सगळ्यांना शेपू आवडते आणि आईला त्यांना पण आवडते. तर ही बघू शकता शेपू किती फ्रेश मिळते. आणि जे फ्रेश व्हेजिटेबल जे मार्केट आहे ते घरापासून थोडं अंतरावर आहे, 10-1 किलोमीटरवर आहे, पण खूप छान भाजीपाला मिळतो तिथे. त्यामुळे दर आठवड्यात आम्ही भाजी तर तिथनंच आणतो. तर ही शेपू आणलेली आहे. त्यानंतर इथं ही कोथिंबीर आहे, पाहू शकता कोथिंबीर पण खूप फ्रेश आहे. आणि त्यानंतर इकडे हे ॲपल वगैरे फ्रूट्स असे आणलेले आहेत. आणि मेथी वांगी आणलेली आहेत. तर आजी मी भाजी बनवणार आहे भोगीची, तर त्यात 2 वांगी आणि नंतर ह्याची भरून वांग्याची भाजी आम्ही बनवेन. तर ही अशी इथं वांगी पण आणलेली आहे. तर पाहू शकता एकदम फ्रेश वांगी आहेत आणि ती अशी म्हणजे जुनी असेल तर लगेच कळतं त्याच्यावर ते शिळेपणा आलेला, तर तशी नाही येत, एकदम फ्रेश येते. त्यानंतर ते ही 2 अशी छान मोठी वांगी आहेत. तुम्ही ह्याला काय म्हणतात, कुठली वांगी म्हणतात याला, आपल्याकडे काहीतरी नाव आहे याला, पण इथं तरी ही भरतासाठी मी वापरते. तर ती वांगी आणलेली आहे तिथं, भरताची वांगी. तर अशी 2 वांगी आहेत ही. आणि इथं हे लेमन आहे. आता उद्या पुरणपोळीचा स्वयंपाक असणार आहे घरी, त्यामुळं लिंबू घेऊन आलेली आहे मी, एकदम फ्रेश आहे लिंबू पण. आणि त्यानंतर इथे हे फ्रुट्स वगैरे आहेत. त्यानंतर ही बीन्स आणलेले आहेत मी, आता भाजीला पण टाकणार आहे आणि नंतरच्या पुढच्या भाजीला पण होईल पुढच्या आठवड्यामध्ये. आणि त्यानंतर इकडे हे असे ऑरेंजेस आणलेले आहेत. तर आता जास्तीत जास्त आम्ही फ्रेश ज्यूस करून पित असतो. आपल्या गार्डनमधली फळं अजून छोटी छोटी आहेत, नंतर ती मोठी झाल्यानंतर त्याचा पण ज्यूस आम्ही करत असतो. पण आता सध्या अजून छोटी फळं आहेत गार्डनची, त्यामुळं मग हे ऑरेंजेस आणलेत आणि याचा मस्त फ्रेश ज्यूस बनवणार आहोत आज आम्ही दुपारी प्यायला. तर ऑरेंज आणि ॲपलचा ज्यूस मी बनवते, तर त्यासाठी ही फळं आणलेली आहे. तर अशा पद्धतीने हा भाजीपाला आणला मी. मस्त आता हा निवडून ठेवणार आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवून देणार. तोपर्यंत साईड बाय साईड इकडे भाजीची पण तयारी लागा. इकडे मी खोबरं आणि हे जे पांढरे तीळ आहेत हे छानपैकी भाजून घेतलेत कढईमध्ये तेल न टाकता. आणि त्यानंतर इकडे कढईमध्ये आता थोडंसं तेल टाकून मी त्यामध्ये
कांदा, त्यानंतर टोमॅटो, आलं, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर टाकून मी मस्त तेलावरती आता फ्राय करून मस्त असं तेल टाकून भाजून घेतलेलं आहे. आणि हे मी आता वाटण झाल्यानंतर भाजून मी ह्या ताटामध्ये काढून घेणार थंड होण्यासाठी. आणि त्यानंतर ह्या ज्या काही मी भाज्या इथे घेतलेल्या आहेत ह्या थोडंसं तेल टाकून मी इकडे परतून घेणार आता कढईमध्ये. आणि इकडे हे जे आहे ना ही बेडगी मिरची आहे आपली कलर येण्यासाठी, तर मी ती अशी पाण्यामध्ये इथे भिजत ठेवली होती. आणि यातल्या मी सीड्स काढून आता जी वरचं स्किन आहे मिरचीची ती ह्या वाटणामध्ये ती देखील वाटून घेणार, म्हणजे आपल्या भाजीला छान कलर येईल. तर आता माझा इकडे मसाला भाजून घेतलाय मी, छान असं ताटामध्ये थंड होण्यासाठी ठेवलाय इकडे सगळं जे मी भाजून घेतलेलं साहित्य. आणि त्यानंतर ना इकडे ह्या ज्या भाज्या होत्या त्या आता तेलावरती मस्त मी अशा थोड्याशा फ्राय करून घेणार आहे. म्हणजे काय होतं की भाजीला टेस्ट पण छान येते आणि जेव्हा आपण मग भाजी शिजायला टाकतो ती पटकन कुक होतात सगळ्या भाज्या असं तेलावरती परतून घेतल्यानंतर. तर आता त्या ऑलमोस्ट होत आल्यात आणि माझे मटण पण आता जे भाजून घेतले ते थंड होते. त्यानंतर मी छान आता त्याची प्युरी बनवणार आणि भाजी बनवून घेणार. आणि चला मग, तर मी मगाशीच तुम्हाला सांगितलं ह्या भाज्या मी तेलामध्ये अशा छान भाजून घेणार आहेत. तर इथे ह्या छान अशा भाजून झालेल्या आहेत माझ्या, अशा तेलावरती मी शालो फ्राय करून घेतल्या. आणि त्यानंतर हे जे मसाले आहेत त्यामध्ये टाकणार आहेत, तर हे सगळे माझ्या मसाल्याच्या डब्यामध्येच आहेत. इथे हा कांदा लसूण मसाला आहे, हे लाल तिखट आहे, त्यानंतर इथे हा घरचा मसाला आहे जो घरी बनवला आहे, हळद, आणि हे जे गरम मसाले वगैरे सगळे हे आहेत. आणि हे सगळे मसाले मी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. त्यानंतर इथे मी तेलामध्ये आता फोडणी दिलेली आहे. फोडणीमध्ये जिरे, मोहरी आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. आणि हे जे वाटण मी मगाशी बनवून घेतले या भांड्यामध्ये असं, तर एकदम छान पेस्ट झालेली आहे त्या वाटणाची. आणि त्यामध्ये त्या ज्या लाल मिरच्या मी भिजत ठेवल्या होत्या तर त्या पण मी ह्याच्यामध्ये वाटून घेतल्यात. तर त्याने आता छान कलर पण येईल आपल्या भाजीला. तर चला आता मी भाजी टाकून घेते आणि झाल्यानंतर कशी होती ते पण तुम्हाला दाखवते. आई आता इथे भाकरीवर ते पांढरे तीळ आहे ना ते पण टाकून घेते इथं. आणि अशा मस्त तिने बाजरीची भाकरी बनवली आहे. त्याच्या भाकरी पाहू शकता तुम्ही किती मोठ्या असतात. या पराती पूर्ण भरून तिने भाकरी बनवली आहे. तोपर्यंत आपला तवा पण इकडे गरम होतोय आणि मस्त असे आता तीळ टाकून इकडे भाकरी तयार होतीये आमची. तर या सगळे जेवायला आमचं जेवण बनवून रेडी आहे आता. आणि इथे पाहू शकता तुम्ही ही आपली मस्त भोगीची भाजी तयार आहे. मिक्स व्हेजची भाजी म्हणू शकता तुम्ही. तर मस्त शिजलीत सगळे, चेक केलं मी, वांग बटाटा वगैरे एकदम छान कुक झाले आणि भाजीला पण कन्सिस्टन्सी एकदम छान आली आहे. आणि त्यानंतर इथे ही मस्त काकडी चिरून घेतली आहे मी खाण्यासाठी. आणि त्यानंतर ही भाकरी आपली बाजरीची आणि ही मस्त असे हे पांढरे तीळ लावून घेतलेत त्याला. तर इथे आता ते पाहू शकता तुम्ही इथे हे तीळ. आणि आता मस्त दुपारचे वाजतात 1. आता मस्त सगळ्यांसाठी आता ताटं बनवते जेवणासाठी. तर तुम्ही पण या सगळे जेवायला. तर चला मग ह्या व्हिडिओचा एंड मी इथेच करते. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आमच्या संक्रांतीच्या शॉपिंगचा आणि आमच्या भोगीचा आम्ही कसं म्हणजे भाजी वगैरे बनवली. आणि इथं आता हे दोघं आल्यानंतर आम्ही किती आनंद घेतोय प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक सण साजरा करण्याचा प्रयत्न करतोय आमच्या परीने. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि जर आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपले चॅनल व्हिडिओज पाहत राहा. Bye bye. Subscribe. Bye.